राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे युवा सेनेतर्फे भव्य वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले. युवा सेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांच्या पुढाकारातून ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कुडाळ शहरात तब्बल 5000 झाडे लावण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेनेचे आमचे जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांच्या पुढाकाराने कुडाळ शहरामध्ये 5000 पेक्षा जास्त झाडं लावण्याचा संकल्प केलेला आहे. आणि खरं तर हा संकल्प पूर्ण करून ती झाडं पुढच्या वर्षी कशी जगतील आणि त्याचं जिओ टॅगिंग सुद्धा आम्ही करणार आहोत. आणि आदित्य ठाकरे खरं तर हे वृक्षप्रेमी आहेत, पर्यावरणप्रेमी आहेत आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम मंदार शिरसाट आणि युवा सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतला, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सगळीकडेच ही वृक्ष मोहीम आम्ही सुरू ठेवणार आहोत. साहेब, निश्चितच आदित्य ठाकरे हे पर्यावरण प्रेमी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखले जातात आणि त्यांच्या वाढदिवसाचा औत्सुक्य साधून कुडाळ शहरामध्ये गेले कित्येक वर्षामध्ये जी पाण्याची पातळी खाली गेली आहे ती पाण्याची पातळी वाढवण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी प्रयत्न करण्यासाठी सुमारे शहरामध्ये 5000 झाडं लावण्याचा आमचा हा संकल्प आहे. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.